भाजप नेते विनोद तावडे यांनी उत्तर मुंबईतल्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सीमा दाते यांनी। बोरिवली विधानसभा मतदारसंघातून आज भाजप नेते विनोद तावडे यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय। माझ्यासोबत विनोद तावडे जी आहे, यांच्याशी आपण बोलणार आहोत। तर आज उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय, काय सांगा? मला वाटतं की तसं मी 12 वर्ष आमदार तर होतो, विधान परिषद होतो, पण शेवटी विधानसभेत पब्लिकमधून निवडून जाण्यातला एक वेगळा आनंद असतो आणि त्यामुळे आज विधानसभेसाठी फॉर्म भरतो आहे आणि तो सुद्धा बोरिवलीसारखा विधानसभा की जो बोरिवली आणि भाजप हे मेड फॉर इच अदर मानलं जातं आणि म्हणून सगळ्या वेगळ्या राजकीय घडामोडी असताना सुद्धा विधानसभेत जाताना एक वेगळा मनामध्ये की आपण विधिमंडळाच्या लोकांच्या सभागृहात जातो आणि त्यातून स्वाभाविकपणे या राज्यासाठी काही वेगळी करायची संधी आपल्याला मिळणार आहे। सर, लोकसभेमध्ये भरघोस यश मिळालं होतं भाजपला, आता विधानसभा आहे त्याबद्दल काय सांगा? मला वाटतं लोकसभेमध्ये जो लोकांनी नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास दाखवला होता तोच विश्वास या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा, कारण शेवटी तो विश्वास विकासासाठी होता। एक सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे, ती पुढे गेली पाहिजे यासाठी होता आणि तो विश्वास मला असं वाटतं की या विधानसभेतसुद्धा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षावर लोक दाखवताना पाहता मिळेल। आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे, कशा प्रकारे प्रचार कराल लोकांपर्यंत आणि कशा प्रकारे पोहोचणार आहात? नाही, आता काल ज्या घडामोडी झाल्या त्या जर पाहिलं तर एक गोष्ट आम्ही भारतीय जनता पक्षाने ठरवली आहे की युती आम्हाला टिकवायची होती। युती तुटत असताना आम्हाला वेदना झालेल्या आहेत आणि त्यावेळी आपले मित्रपक्ष जो 25 वर्ष होता शिवसेना, त्याच्यावर तर काही टीका करायची नाही, त्यांनी काही म्हटलं ते बोलायचं नाही, पण काँग्रेस राष्ट्रवादी की ज्यांनी भ्रष्टाचार केला, हे राष्ट्र अक्षरशः कर्जात बुडवलं, अशा काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात एक आक्रमक प्रचार आणि दुसऱ्या बाजूला जसं मोदी साहेब केंद्रात निवडून आले, राष्ट्रीय पातळीवर निवडून आले आणि त्यातून जो विकासाची त्यांनी एक घोडदौड चालू केली आहे ती महाराष्ट्रात आणि आम्ही कशी आणणार हे लोकांसमोर आम्ही मांडलो। सर, गेल्या 25 वर्षापासून युती होती, शिवसेना आणि भाजप मित्रपक्ष म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे, पण आता युती तुटल्यामुळे काही फरक पडेल असं वाटतंय का? मला असं वाटतं की स्वाभाविकपणे एखादा लढलो असतो तो आनंद वेगळा होता, खूपच बरं वाटलं असतं, पण शेवटी राजकीय आपद्धर्म असतात, त्यात काही निर्णय घ्यावे लागतात आणि तो निर्णय घेतल्यानंतर आता 5 कॉर्नर फाईट आहे, 5 कॉर्नर फाईट आणि अशी लढत असताना महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पक्षाच्या एका पक्षाच्या खांद्यावर ही धुरा देईल हा मला विश्वास आहे। माझ्यासोबत बोलताना भाजपचे नेते विनोद तावडे जे होते यांनी आज विधानसभेचा उमेदवारीचा अर्ज भरला आणि याचवेळी त्यांनी हे सुद्धा दाखवलं की जी युती आहे ती युती त्यांना टिकवायची होती, मात्र आता देखील काँग्रेसमुक्तीचा इशाराच त्यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन अनिल निर्मळसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।